पूर्वी कसं होतं, खूप कमी लोक होते. डायरेक्टर एक, त्याच्या खालचे एक 2-3 असिस्टंट्स, एखाद प्रोड्युसर, 3 ते 4 लोक यूज टू डिसाईड काय आहे. आज क्रिएटिव्ह एवढे, ईपीज एवढे, डायरेक्शनचे असिस्टंट एवढे, मग त्याचे ते तेवढे, ह्याचे एवढे, सगळं बंच ऑफ पीपल. पण त्याच्यातनं निष्पन्न मीटिंग शिवाय काय जास्त होत नाही असं मला वाटतं. से अजूनही डायरेक्टर्स आहे, नाही असं नाही, पण मग टीव्ही त्याच्यामुळे बरंचसं बिघडलेलं आहे. टीव्हीचे मग ईपीस खूप झाले, मग ते क्रिएटिव्हच खूप झाले, हे झाले ते झाले. मग तसा एक कोणी असा हुकमी डिसिजन मेकर नाहीये याच्यात, असं मला वाटतं. आधी जसा एक असायचा त्याच्यावरनं चालायचं. आणि मला अजून एक वाटतं, खूप आधी FTI मध्ये होतो त्यावेळेस, बरोबर 25 वर्षापूर्वी, त्यावेळेस एडिटिंग चालायचं स्टीनबॅक वरती. स्टीनबॅक एक मशीन, लोकांना सांगायचं स्टीनबॅक एक मशीन असतं, जसं आता एडिटिंग आजकाल आपण कॉम्प्युटरवरती करतो, सगळं करतो. त्याच्यात अंडू बटन नाहीये, अंडू बटनच नाही त्या स्टीनबॅक मध्ये. म्हणजे अशी फिल्म आहे, ती आपण अशी बघायची, मग त्याला ऑडिओ असा लावायचा आपण. आणि आता समजा मी बोलतोय, माझा शॉट आहे, आता दिलीपबाईंचा येणार, मग त्यांचं एक या लावायला लागेल. आता या इथं मला कापायचा शॉट म्हटलं की ऍक्च्युली त्या स्प्लायसरने असं कट करायला लागायचा. मग हे दिलीप दादांच्या कॅमेऱ्याचा रील, ते त्यांचं घेतलं, ते आता यश म्हणाले, ते तिथं आपण लावलं, ते असं चिटकवायला लागायचं. आणि आता पुढचा शॉट असं, ते एकदा चिटकवलं की संपला विषय. परत अरे नाही नाही नाही, आपण असं तसलं काही नाहीये. कॉन्फिडन्स, तो आजकाल कॉन्फिडन्सची कमी वाटते.